कार्यकर्ता सुद्धा निर्माण केले। अनेक त्यागी, प्रतिमाधारी, व्रती ब्रह्मचारी लोकांची त्यांनी एक फौजच निर्माण केली आणि त्या फौजेचे त्या सेनेचे शिलेदार जर कोण असतील तर ते बालब्रह्मचारी श्री अजित कुमार करके गुरुजी आहेत। राष्ट्रसंत श्वेत पिचाचार्य आचार्य श्री विद्यानंद महाराज या बाहुबलीच्या मंत्रिमंडळाचा उल्लेख करत असताना ते अत्यंत गौरवपूर्ण असे उद्गार काढतात की पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे माणिकचंदजी भिशीकर गुरुजी आहेत, इंदिरा गांधी म्हणजे गुरुकुलमाता गजाबेन आहेत आणि लोह पुरुष सरदार पुरुष म्हणजेच वल्लभभाई पटेल म्हणजेच आपले ब्रह्मचारी करके गुरुजी आहेत। तर अशा प्रकारे लोह पुरुष अर्थात कणखर वृत्ती, परंतु ज्याप्रमाणे नारळ बाहेरून कणखर असतं आणि आतून मऊ असतं, गोड असतं, स्वादिष्ट असतं, त्याचप्रमाणे करके गुरुजींची प्रवृत्ती देखील होती। बाहेरून कणखर, आवाज कडक, परंतु मायाळू आणि दयाळू वृत्तीचे होते। म्हणून त्यांनी केवळ पशुपक्ष्यांच्या वरतीच नव्हे तर सर्व जीवसृष्टीवरती त्यांनी प्रेमपूर्ण आग्रहाने आपले संपूर्ण जीवन व्रती बनून धर्म व समाजासाठी जीवन अर्पण करावे या हेतूने त्यांनी महाविद्यालय शिक्षण न घेता 1947 ते 48 या 2 वर्षात शिक्षक प्रशिक्षण ट्रेनिंग घेऊन पुन्हा बाहुबलीत आले व अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उजाळण्याच्या कार्याला सुरुवात केली। अध्यापनाच्या कार्याबरोबरच संस्थेच्या अनेक जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागत, पण ह्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनी अध्यापनाकडे कधीही दुर्लक्ष केलेले नाही। गुरुजींच्या शिस्तप्रिय आणि विद्यार्थ्यांचा त्यांचा इतका आदर करत की कोणीही विद्यार्थी त्यांच्यापुढे आवाजही करत नसत। शिस्त जरी कठोर असली तरी गुरुजींचे विद्यार्थ्यांना अपार प्रेम होते। त्यांनी विद्यार्थीच घडवले नव्हे तर अध्यापनासोबतच आपल्या परिसराची स्वच्छता करणे, वृक्षारोपण करणे, शेतीची कामे, जनावरांची सेवा, विद्यार्थ्यांच्या राहण्याची सर्व सोयी उपलब्ध करणे, पाणी पुरवठा इत्यादी कार्य त्यांनी त्यासोबतच केले। तर गुरु आपल्या कृतीतून जीवन कसे जगावे हे सुद्धा मार्गदर्शन करत असतात। विद्यार्थी मित्रांनो, गुरुजींच्या अथक परिश्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उजळून निघाले आहे। त्यांनी दिलेले संस्कार अतिशय उत्तमरित्या जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 1800 विद्यार्थी इथं आता शिक्षण घेत आहेत। आज 92 वर्षाचा आपण वर्धापन साजरा करतो। याचा अर्थ ही त्या महाराजांचं आणि आमच्या सर्वांचीच पुण्य आहे की हे बाबा अशा पद्धतीनं चालू नाही। कारण त्यावेळी सुद्धा एक लोकांची या परिसरातील म्हणजे कोल्हापूर असेल, सांगली असेल, बेळगावपर्यंतच्या भागामध्ये एक पालकांची एक धारणा असायची, श्रद्धा असायची की आमचा मुलगा बाहुबलीला शिकला पाहिजे, की ते संस्कार वेगळे मिळतील आणि ह्यातूनच ही संस्था अशा पद्धतीने वाढली। आणि मग त्यावेळी भिशीकर गुरुजी असतील, गोपाळ गुरुजी असतील, मोळकर गुरुजी असतील, तात्या गुरुजी असतील आणि आमचे करके गुरुजी असतील, त्यांनी ह्या आपलं संपूर्ण जीवन या संस्थेसाठी समर्पित असल्यामुळं त्यांनी कारंजा येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला। फार मोठा सिंहाचा वाटा होता आणि त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्या देखरेखीखाली इथं म्हणजे घडवलेली आहे। विद्यार्थ्यांना एवढं सांगायचं आहे की बाबा आपण सुद्धा ध्येयवादी राहिलं पाहिजे, ध्येयानं आपलं जीवन घडवलं पाहिजे। मी सुद्धा या हायस्कूलचा एक माजी विद्यार्थी आहे। माझी ओळख करून देतो, मी इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये रिटायर्ड इंजिनियर आहे। या 1977 मी इथून 10वी पास होऊन म्हणजे बाहेर पुढील शिक्षणासाठी बाहेर गेलो होतो। तर आपणाला एकच सांगणं आहे की आत्ताचं स्पर्धात्मक युग आहे, या युगामध्ये आपण आपलं करिअर घडवण्यासाठी मेहनत करणं, मन लावून अभ्यास करणं आणि आपल्या अध्यापनावर लक्ष केंद्रित करणं ही विद्यार्थ्यांची आज काळाची गरज आहे। परंतु गुरुजी हे असं एक व्यक्तिमत्व होतं की संस्थेच्या स्थापनेच्या दिवसापासून त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत संस्थेच्या प्रत्येक घटनेचे साक्षीदार असलेले होते। साक्षीदार शब्द खूप महत्त्वाचा आहे। कर्णोपकरणी ऐकलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्षात त्यात सहभाग असलेली व्यक्ती आणि त्यांनी सांगणं यामध्ये खूप फरक असतो आणि असे हे संस्थेचे साक्षीदार होते।
लहान संस्थेच्या लहान रोपट्यापासून वटवृक्ष होईपर्यंत ज्यांनी दिवस रात्र स्वतःची प्रकृती कशाची तमा न बाळगता प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला वाहून दिलं होतं, झोकून दिलं होतं आणि संपूर्ण निष्ठा आणि श्रद्धा गुरुदेवांच्या प्रती आणि बाहुबलीच्या प्रती अर्पण केलेली होती. वर्तमान काळामध्ये श्रद्धा आणि निष्ठा हे शब्द खूप गुळगुळीत झालेत. तुम्हाला लोकांना लक्षात भविष्यात जाल तेव्हा लक्षात येईल. म्हणून गुरुजींच्या पुण्यतिथीतून घ्यायचं काय आपण की श्रद्धा आणि निष्ठा काय असतं हे गुण जरी घेतलेत तरी आपल्या जीवनाचा सार्थक होऊन जाईल. कारण हा निष्ठा शब्द त्याचा दुर्मिळ होत चालला आहे. गुरुजी हे असं व्यक्तिमत्व होतं, त्यांचा एक पैलू गुरुकुलच्या विद्यार्थ्यांबाबत असा होता. कारण मी गुरुजींच्या खूप जवळ राहिलेलो आहे, विश्वासात राहिलेलो आहे, खूप गप्पा गोष्टी त्यांच्याशी केलेल्या आहेत. त्यांचे सगळ्या गोष्टी चांगल्या आणि वाईट गोष्टीमध्ये गुरुजींच्यावर असायचं आम्ही. म्हणजे आमचं कुटुंबच असतं, बेडगे फॅमिली असायची. गुरुजीला पाहिलं, गुरुजी जरी